तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सुका जवला करणार आहोत। हा बघा, आज सुका जवला घेतलाय मी। त्याच्यासाठी आपण ही मिरची कापून घेतली आहे। एक मिरची होती ही अख्खी, ती 2 तुकडे केलेत त्याचे, आणि मधून म्हणजे 4 तुकडे झालेत। आणि कांदा घेतलाय, एक अख्खा मोठा कांदा कापून घेतलाय। कढीपत्त्याची 4-5 पानं घेतली आहेत। एक टोमॅटो घेतलाय, लसूण घेतली आहे, 5-6 लसूण आहेत या, कोथिंबीर, कोकम आणि कैरी घेतली आहे। आता आपण आधी जवला आधी भाजून घ्यायचा आहे। थोडासा भाजून घ्यायचा आहे जवला। हे बघा, असं बघायचं आहे जवला भाजलाय की नाही। थोडासा भाजायचा अजून, म्हणजे आपल्याला भाजून घेतला की आपल्याला कसं शिजून लगेच होतो तो। हे बघा, भाजून झालं। आता गॅस बंद करायचा आहे। आता मी याच्यात काढून घेते आधी। आता आपण हा 2-3 पाण्यातून धुवून काढायचा आहे। हे बघा, असं पाण्यात घालून काढून घ्यायचं आहे असं। हे बघा, मी असं 2दा पाण्यातून काढून घेतलाय हा। आता आपण करायला सुरुवात करूया। मी 2 चमचे तेल घातलंय। आता आपल्याला कांदा, मिरची आणि लसूण घालायचं आहे, आणि कढीपत्ता। आणि चांगलं परतून घ्यायचं आहे, थोडा लाल होईपर्यंत। हे बघा, आपला कांदा लाल होत आलाय। आता गॅस थोडा बारीक करायचा आहे। आता टोमॅटो घालायचा त्यात। टोमॅटो पण थोडा परतून घ्यायचा चांगला। हे बघा, मी थोडंसं मीठ घालते चवीनुसार। आता मी गॅस एकदम बारीक करते। हे बघा, अर्धा चमचा हळद,
1 चमचा लाल मसाला, मी थोडा अजून अर्धा चमचा घालते, म्हणजे 1.5 चमचा लाल मसाला घातलाय. चांगलं परतायचं आहे तेलामध्ये या. आता आपण याच्यात जवला टाकायचा आहे हा. कैरी आणि कोकम पण टाकायचं आहे. कैरी नसेल तर नाही टाकली तरी चालेल. हे बघा चांगलं ढवळून घेतलंय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. हे बघा मी थोडंसं शिंपडते आणि झाकून ठेवायचंय. हे बघा थोडंसं परतून घ्यायचंय परत एकदा, खाली लागू नये म्हणून. परत थोडं झाकण लावून ठेवून द्यायचंय. हे बघा आपण झाकण काढून बघूया. परत थोडं ढवळून घ्यायचंय. थोडं आपण पाणी शिंपडून घेऊया. थोडं 5 मिनिटं आता ठेवायचं अजून. हे बघा आपली 5 मिनिटं झालेली आहे. हे बघा आपला जवला पण तयार झालाय. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे. हे बघा आता गॅस बंद करायचा आहे. थोडा 1 मिनिट असं वाफेवर ठेवूया आपण. हे बघा आता आपण झाकण काढूया. तर मी प्लेटमध्ये हे बघा काढून घेते. हे बघा आपला तयार झालेला आहे सुका जवला. बघायला बघा किती छान वाटतोय हा. तुम्ही हे भाकरी बरोबर चपाती बरोबर पण छान लागतो. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.